नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। घटक 1 संख्याज्ञान मधील 5वा उपघटक आहे संख्या रेषा। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो एक संख्या रेषा दाखवलेली आहे। याला संख्या रेषाच का म्हणायचं? जेव्हा या ठिकाणी लक्षात घ्या रेषेचे बिंदू संख्या दर्शवतात तेव्हा त्या रेषेला या ठिकाणी काय म्हटलं जातं? संख्या रेषा असं म्हटलं जातं। आता संख्या रेषेवरती मध्यभागी बघा 0 आहे आणि 0 हा जो आहे तो 0 ही संख्या कोणत्या बिंदूने दर्शवलेली आहे? ओ बिंदूने दर्शवलेली आहे, म्हणून याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? आरंभ बिंदू असं म्हणतो। 0ला या ठिकाणी काय म्हणायचं आहे? आरंभ बिंदू। त्यानंतर लक्षात घ्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे, आता ही उजवी बाजू झाली लक्षात घ्या, आणि ह्या उजव्या बाजूकडे ज्या संख्या दर्शवलेल्या आहेत त्या सर्व संख्या या ठिकाणी काय असतात? धनसंख्या असतात। आरंभ बिंदूच्या उजवीकडे असणाऱ्या संख्यांना या ठिकाणी आपण काय म्हणतो? धनसंख्या। आणि आरंभ बिंदू 0, 0च्या इकडे लक्षात घ्या ही काय आहे? डावी बाजू आहे, आणि डाव्या बाजूला या ठिकाणी कोणत्या संख्या दर्शवल्या जातात? ऋण संख्या दर्शवल्या जातात। लक्षात घ्या आरंभ बिंदूच्या उजवीकडे असणाऱ्या ज्या संख्या असतात त्या धन असतात आणि आरंभ बिंदूच्या डावीकडे ज्या संख्या असतात त्या ऋण संख्या असतात। आता संख्या रेषेवरती आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, त्याचबरोबर परिमेय संख्या देखील काय करता येतात? दर्शविता येतात। आता ह्या जर संख्या रेषेवरती पाहिलं आपण डावीकडून उजवीकडे जर संख्या लिहिल्या तर तो काय असतो? चढता क्रम असतो। लक्षात घ्या चढता क्रम कधी असतो? संख्या रेषेवरच्या संख्या आपण काय केल्या? डावीकडून उजवीकडे लिहिल्या तर त्या ठिकाणी तो काय असतो? चढता क्रम। आणि उतरता क्रम कधी असतो? उतरता क्रम लक्षात घ्या संख्या रेषेवरील संख्या आपण उजवीकडून डावीकडे लिहिल्या तर त्या ठिकाणी काय असतो? उतरता क्रम असतो। उजवीकडून डावीकडे संख्या लिहिल्या असता तो काय असतो? उतरता क्रम असतो। आता या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला संख्या रेषेवरती परिमेय संख्या दर्शवायची आहे, त्यासाठी एक आपण काय करूया? उदाहरण घेऊया। आता ही एक रेषा काढलेली आहे आणि या रेषेवरती आपल्याला काय दाखवायचं आहे? 4/5 ही परिमेय संख्या काय करायची आहे? दर्शवायची आहे। कोणती संख्या? 4/5 ही परिमेय संख्या। आता या ठिकाणी संख्या रेषेच्या बरोबर मध्यभागी काय असणार आहे? 0, त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? आरंभ बिंदू असं म्हणतो। आता या ठिकाणी लक्षात घ्या छेद जो असतो, छेद या ठिकाणी किती आहे? 5। छेद 5 आहे म्हणजे एकक अंतराचे या ठिकाणी एक एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत? 5 समान भाग केलेले आहेत। लक्षात घ्या मग आता 0, 5 समान भाग आहेत म्हणजे 0 छेद या ठिकाणी काय येणार? 5। त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्या 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5, 5/5 म्हणजेच 5×1=5, 5×1=5 म्हणजेच या ठिकाणी किती येणार आहे? 1 येणार आहे। लक्षात घ्या 6/5, 7/5, आणि डावीकडे या ठिकाणी ऋण संख्या येणार -1/5, -2/5, -3/5, -4/5, -5/5, -6/5, -7/5। आता या ठिकाणी पहा -5/5 म्हणजे 5×1=5, 5×1=5 म्हणजे या ठिकाणी काय आला? -1 आला। लक्षात घ्या आता 0 मध्यभागी आरंभ बिंदू या ठिकाणी लक्षात घ्या कोणत्या अक्षराने दर्शवला जातो? ओ या अक्षराने दर्शवला जातो। आता आपल्याला या ठिकाणी कोणती संख्या सांगितलेली आहे? 4/5। 4/5 पहा या ठिकाणी आली, म्हणून या ठिकाणी या बिंदूला या ठिकाणी काय नाव देऊया? ए। ए बिंदूचा निर्देशक जो आहे तो निर्देशक या ठिकाणी काय आला? 4/5। आता निर्देशक कशाला म्हणायचं लक्षात घ्या।
संख्या रेषेवरती बिंदूशी निगडीत असलेल्या संख्येला त्या बिंदूचा काय म्हटलं जातं? निर्देशक असं म्हटलं जातं. म्हणजे लक्षात घ्या, ए चा निर्देशक जो आहे तो ए चा निर्देशक या ठिकाणी काय आला? 4/5. अंतरे व निर्देशक. संख्या रेषेवरील कोणत्याही दोन बिंदूचे जर आपल्याला निर्देशक माहीत असतील तर त्या बिंदूमधलं आपल्याला काय काढता येतं? अंतर काढता येतं. अंतर हे कधीही ऋण नसतं, लक्षात घ्या. अंतर हे नेहमी काय असतं? धन असतं. आणि हे अंतर आपल्याला काढायचं असतं त्यावेळेस मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करावा? वजा करावा. आता समजा या ठिकाणी लक्षात घ्या, ए बिंदू आहे आणि या ए बिंदूचा निर्देशक किती आहे? -4 आहे. आणि बी हा बिंदू आहे, बीचा निर्देशक या ठिकाणी किती आहे? लक्षात घ्या, 8 आहे. तर याच्यामधलं अंतर काढायचं आहे. अंतर म्हणजे या ठिकाणी काय आहे? डिस्टन्स ऑफ कोणत्या दोन बिंदूमधलं काढायचं आहे? ए आणि बी. ए, बी लिहायचा. डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू, आपण काय सांगितलं? मोठ्या संख्येतून अंतर काढण्यासाठी काय करावं लागेल? लहान संख्या वजा करावं लागेल. मग आता या ठिकाणी संख्या कोणती आहे? ही -4. आणि दुसरी संख्या कोणती आहे? 8. याच्यामधली मोठी संख्या कोणती आहे? 8. 8 मधून लहान संख्या काय करावी? वजा करावी. वजा लहान संख्या कोणती आहे? -4. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 8 ला 8 मायनस इंटू मायनस काय होणार आहे? प्लस होणार आहे. आणि किती येणार आहे? 4. 8 आणि 4 12. म्हणजे डिस्टन्स ऑफ ए बी इज इक्वल टू काय आलं? 12 आलं. म्हणजेच ए आणि बी बिंदूमधलं अंतर जे आहे ते अंतर काय आहे? 12 एकक आहे. संख्या रेषेवर आधारित स्वाध्याय. नमुना प्रश्नातील पहिलं उदाहरण पहा काय आहे. पुढील रेषेवर समान अंतरावर घेतलेल्या बिंदूंपैकी काही बिंदूंनी संख्या दाखवल्या आहेत. संख्या रेषेचे नीट निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. आता या ठिकाणी एक संख्या रेषा दर्शवलेली आहे. आता या ठिकाणी संख्या रेषेवरती इथं तुम्हाला 0 दिसतोय, या ठिकाणी 1 दिसतोय आणि या ठिकाणी काय आहे? -1 दिसतोय. म्हणजे यूचा निर्देशक काय आहे? 0. फीचा निर्देशक किती आहे? 1. आणि एफचा निर्देशक किती आहे? -1. म्हणजे आता या ठिकाणी आपल्याला 1 एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत ते अगोदर काढावं लागेल. पहा आता या ठिकाणी 0 ते 1 किती भाग झालेले आहेत पहा. 0 पासून यू पासून टी पर्यंत 1 2 3 4 5. म्हणजे 1 एकक अंतराचे किती समान भाग झालेले आहेत? 5 समान भाग झालेले आहेत. म्हणजे 0 या ठिकाणी किती येणार आहे? 5. टीचा निर्देशक किती येणार आहे? 1/5. एसचा निर्देशक जो आहे तो किती येणार आहे? 2/5. क्यूचा निर्देशक 3/5. आरचा निर्देशक 4/5. फीचा निर्देशक 1 म्हणजेच या ठिकाणी किती आहे? लक्षात घ्या, 5/5. आता डाव्या बाजूला तसंच जाऊया आपण. एचा निर्देशक डाव्या बाजूला ऋण संख्या -1/5 -2/5 -3/5 -4/5 आणि या ठिकाणी काय येणार आहे? -1 म्हणजेच -5/5. 5 एके 5 5 एके 5. आता या ठिकाणी लक्षात घ्या, सर्वात महत्त्वाचं काय आहे? या ठिकाणी 1 एकक अंतराचे किती समान भाग झालेले आहेत ते पाहायचं आहे. लक्षात घ्या, या ठिकाणी हा 0 आहे लक्षात घ्या आणि या ठिकाणी हा 1 आहे. या दोघांच्या मध्ये किती समान भाग झालेले आहेत पहा. यू ते टी 1, टी ते एस 2, एस ते क्यू 3, क्यू ते आर 4 आणि आर ते व्ही 5. म्हणजे 1 एकक अंतराचे समान भाग 5 झालेले आहेत. म्हणून प्रत्येकाच्या छेदस्थानी या ठिकाणी किती लिहायचं आहे? 5 लिहायचं आहे आणि ओळीनं क्रमांक द्यायचे आहेत. आता या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला काय विचारला आहे पहा. यम हा बिंदू कोणती संख्या दर्शवतो? आता यम कुठं आहे पहा. या ठिकाणी यम आहे. यमचा निर्देशक जो आहे तो यमचा निर्देशक किती आहे? -2/5. -2/5 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय असेल? उत्तर असेल. दुसरा प्रश्न पहा. या ठिकाणी टी या बिंदूपासून आर या बिंदूचे अंतर किती? आता या ठिकाणी लक्षात घ्या, टीचा निर्देशक या ठिकाणी काय आहे? लक्षात घ्या, 1/5 आणि आरचा निर्देशक या ठिकाणी किती आहे? लक्षात घ्या, 4/5. आपल्याला काय काढायचं आहे? अंतर काढायचं आहे. अंतर काढायचं आहे म्हणजे डिस्टन्स काढायचं आहे. डिस्टन्स ऑफ टी आर इज इक्वल टू, आपण काय सांगितलं? अंतर काढत असताना मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करायचं आहे? वजा करायचा आहे. मोठा निर्देशक या ठिकाणी किती आहे? 4/5 वजा या ठिकाणी लहान निर्देशक किती आहे? 1/5. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या किती आलं? 4 मधून 1 गेला, 3/5. आता 3/5
3ला आपण या ठिकाणी काय करूया 5ने भागूया. पहिल्यांदा भाग बसला शून्याचा, 3 मधून 0 गेला राहिला 3, वरून काही घ्यायला नाही म्हणजे या ठिकाणी पॉईंट द्यायचा आहे आणि वरून काय घ्यायचं आहे 0. 5 सख 30 म्हणजे या ठिकाणी उत्तर किती आलं लक्षात घ्या 0.6. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल उत्तर असेल. आणि अजून एका शॉर्ट पद्धतीनं देखील या ठिकाणी हे उत्तर आपल्याला लगेच काढता येतं. टी आणि आर. टी बिंदू कुठं आहे पहा या ठिकाणी आहे आणि आर बिंदू कुठं आहे या ठिकाणी आहे. म्हणजे या दोघांमध्ये किती समान भाग झालेले आहेत पहा 1 2 आणि 3 भाग झालेले आहेत आणि 1 एककांतराचे किती समान भाग केलेले आहेत 5. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे 3/5. 3ला 5ने भागलं तर या ठिकाणी काय येणार आहे 0.6. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल उत्तर असेल. तिसरं उदाहरण काय आहे पहा. लेंथ ऑफ UT प्लस लेंथ ऑफ SR इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता लेंथ ऑफ UT U ते T किती आहे 1 भाग आहे आणि 1 एककांतराचे किती समान भाग केलेले आहेत 5. म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 1/5 अधिक लेंथ ऑफ SR. यस कुठं आहे पहा या ठिकाणी यस ते R 1 2 म्हणजे काय येणार आहे 2 भाग 2/5. म्हणजे या ठिकाणी काय आलं पहा 1 अधिक 2 1 आणि 2 3/5. 3ला या ठिकाणी आपण 5ने भागूया. 3/5 भाग बसला शून्याचा, 3तून 0 गेला 3 पॉईंट द्यायचा आहे वरून घेतला 0. 5 सख 30 म्हणजे या ठिकाणी उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी काय आलं 0.6. किंवा या ठिकाणी लक्षात घ्या लेंथ ऑफ UT म्हणजे या ठिकाणी काय करणार 1/5 मधून 0/5 गेला किती राहिला 1/5 राहिला. आणि लेंथ ऑफ SR म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 4/5 मधून 2/5 गेला काय राहिला 2/5. मग 1/5 आणि 2/5 काय आला 3/5. 3/5ला दशांश अपूर्णांकाचं रूप दिलं तर या ठिकाणी काय येणार आहे 0.6. पर्याय क्रमांक 3 हे याचं काय येईल उत्तर येईल. उदाहरण पहा. लेंथ ऑफ UV मायनस क्वेश्चन मार्क इज इक्वल टू लेंथ ऑफ US. आणि पर्याय काय दिलेले आहेत पहा 4.0 0.8 0.6 आणि 0.2. आता लेंथ ऑफ UV मधून एक संख्या वजा केल्यानंतर काय येते दुसरी संख्या येते. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या या संख्येतून ही संख्या वजा केली की बरोबर काय येणार आहे ही संख्या येणार आहे. मग आता या ठिकाणी लेंथ ऑफ UV आता ही U या ठिकाणी आहे आणि Q या ठिकाणी आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या 3/5 वजा 0/5 काय येणार आहे 3/5 वजा लेंथ ऑफ US U ते S. U किती आहे 0/5 आणि S किती आहे 2/5. 2/5 मधून 0/5 गेला किती राहिला 2/5. मग आता या ठिकाणी पहा काय येणार आहे छेद समान आहे 3 मधून 2 गेला राहिला 1/5ला 5 1/5. 1ला आपण काय करूया 5ने भागूया. पहिला भाग बसला शून्याचा 1 मधून 0 गेला 1 पॉईंट द्यायचा आणि वरून काय घ्यायचा आहे 0. 5 दुने 10 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 0.2. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल उत्तर असेल. याचं उदाहरण काय आहे पहा. लेंथ ऑफ DM प्लस लेंथ ऑफ AT मायनस लेंथ ऑफ RV इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला काय काढायचं आहे लेंथ ऑफ DM काढायचं आहे. आता DM आता D आणि M लक्षात घ्या 1 2 म्हणजे काय येणार आहे 2/5 अधिक लेंथ ऑफ AT A ते T पहा A ते U 1 U ते T 2 म्हणजे या ठिकाणी किती झाले AT काय येणार 2/5 वजा लेंथ ऑफ RV R ते V पहा R ते V काय आहे 1 भाग आहे म्हणजे काय येणार आहे 1/5. मग आता या ठिकाणी सर्वांचा छेद समान आहे 5ला 5 काय येणार आहे 2 अधिक 2 वजा 1. पहा या ठिकाणी 2 आणि 2 4 4 मधून 1 गेला राहिला 3 3/5. 3/5ला आपण मागच्याच उदाहरणामध्ये 5ने 3ला भागलंय त्यावेळेस भागाकार किती आला 0.6. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. लक्षात आलं का पहा लेंथ ऑफ DM D ते M मध्ये या ठिकाणी किती भाग झालेले आहेत 2 भाग 2/5. लेंथ ऑफ AT A ते T किती भाग झालेले आहेत 2 भाग म्हणजे 2/5 आणि RV किती आहे वजा 1/5. सर्वांचा छेद समान आहे 5ला 5 2 आणि 2 4 4 मधून 1 गेला राहिला 3 3/5 म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या किती आलं 0.6 हे त्याचं पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. व उदाहरण पहा.
ज्या बिंदूचे निर्देशक विरुद्ध संख्या येतात त्या बिंदूंच्या जोड्यांपैकी अयोग्य जोडी कोणती? आता विरुद्ध संख्या आपण पाठीमागच्या युनिटमध्ये पाहिलेलं आहे. ज्या दोन संख्यांची बेरीज काय येते 0 येते त्यांना या ठिकाणी काय म्हटलं जातं? विरुद्ध संख्या म्हटलं जातं किंवा बेरीज व्यस्त संख्या असं म्हटलं जातं. आता या ठिकाणी पर्याय काय काय दिलेले आहेत पहा. F व V, R व D, M व S, C व T. आता प्रत्येक बिंदूचा आपण या ठिकाणी काय लिहूया? निर्देशक लिहूया. F चा निर्देशक काय आहे? -1. फीचा निर्देशक किती आहे? 1. -1 ची विरुद्ध संख्या 1 ही जोडी काय आहे? बरोबर आहे. R व D, R चा निर्देशक काय आहे पहा? 4/5 आणि D चा निर्देशक जो आहे तो D चा निर्देशक काय आहे? -4/5. 4/5 ची विरुद्ध संख्या काय आहे? -4/5 म्हणजे ही जोडी काय आहे? बरोबर आहे. M व S, M चा निर्देशक किती आहे पहा? -2/5 आणि S चा निर्देशक जो आहे तो S चा निर्देशक किती आहे? 2/5. -2/5 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे? 2/5. ही जोडी काय आहे? बरोबर आहे. C चा निर्देशक किती आहे पहा? C चा निर्देशक -3/5 आणि T चा निर्देशक जो आहे तो T चा निर्देशक किती आहे? 1/5. लक्षात घ्या, -3/5 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे? 3/5 आणि 1/5 ची गुणाकार व्यस्त संख्या कोणती आहे? -1/5. म्हणजे या ठिकाणी विरुद्ध संख्यांची अयोग्य जोडी, अयोग्य म्हणजेच चुकीची जोडी या ठिकाणी कोणती आहे? लक्षात घ्या, C व T. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल? उत्तर असेल. स्वाध्याय 5.1 प्रश्न 1 व 2 साठी सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. आता या ठिकाणी ही संख्या रेषा दर्शवलेली आहे आणि या संख्या रेषेवरती लक्षात घ्या एकक अंतराचे या ठिकाणी किती समान भाग झालेले आहेत ते अगोदर आपण चेक करूया. या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी काय आहे? 1. या दोघांमध्ये किती समान भाग झालेले आहेत पहा एक एकक अंतराचे? 1, 2, 3 आणि 4. एक एकक अंतराचे किती समान भाग झालेले आहेत? 4 समान भाग झालेले आहेत. म्हणजे प्रत्येकाचा छेद किती येणार आहे? 4 येणार आहे. Cच्या या ठिकाणी किती येणार आहे? छेद 4. C हा इकडे उजवीकडे कितवा बिंदू आहे पहा? 1, 2, 3 म्हणजे Cचा निर्देशक किती आला? 3/4. आता Dचा निर्देशक 2 आहे. Pचा निर्देशक काय आहे? 0 आहे. आता डावीकडे आपण चाललेलो आहे. 1, 2 वजा 2/4 किंवा या ठिकाणी लक्षात घ्या भाग घालवला तर बे 2 4 वजा 1/2 ही येईल. आता या ठिकाणी पहा A बिंदू किती आहे? लक्षात घ्या, शून्याच्या डावीकडे मोजत चला. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे? A चा निर्देशक -7/4. आता या ठिकाणी पहिलं विधान काय केलेलं आहे पहा. पहिलं वाक्य, पहिला प्रश्न जो आहे तो असत्य विधान कोणते? आता असत्य विधान कोणते? पर्याय 4 दिलेले आहेत. रेख AB एकरूप रेख BC, रेख BC एकरूप रेख CD, रेख AC एकरूप रेख BD, रेख AP एकरूप रेख PD. आता या ठिकाणी आपण चेक करूया. AB मध्ये किती समान भाग झालेले आहेत पहा. A ते B 1, 2, 3, 4, 5. AB मध्ये या ठिकाणी लक्षात घ्या ABचा अंतर जे आहे ते ABचा अंतर काय येणार आहे? 5/4. BCचा अंतर चेक करूया आपण. B ते C 1, 2, 3, 4, 5. 5/4. ही दोन्ही अंतर या ठिकाणी लक्षात घ्या समान आहेत. म्हणजे हे दोन रेषाखंड जे आहेत ते दोन रेषाखंड काय आहेत? एकरूप आहेत. आता रेख BCचा आताच आपण अंतर काढलेला आहे. BCचा अंतर किती आहे? 5/4. आता आपण कशाचं अंतर काढायचं आहे? CD. C ते D पहा. 1, 2, 3, 4, 5. 5/4. ही दोन्ही अंतर काय आहेत? समान आहेत. म्हणजे हे दोन्ही रेषाखंड काय आहेत? एकरूप आहेत. रेख AC एकरूप रेख BD. आता AC A ते C पाहूया. आता A ते C किती भाग आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 म्हणजे 10/4. आता BD पाहूया आपण किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10/4. हे अंतर काय आहे? समान आहे. त्याच्यामुळे रेख AC एकरूप रेख काय येणार आहे? BD येणार आहे. आता त्यानंतर काय म्हटले पहा. रेख AP A ते P आपण पाहूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7.
ए पी काय आला 7/4. पी डी किती येतोय पहा. पी ते डी पाहूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 8/4. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या हे दोघाचं जे अंतर आहे या दोन रेषाखंडाचं काय आहे समान नाही लक्षात घ्या. त्यामुळे हे दोन रेषाखंड एकरूप येणार नाहीत. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल उत्तर असेल. असत्य विधान कोणतं आलं रेख एपी एकरूप रेख पीडी. आता त्यानंतर या ठिकाणी पहा बिंदू ए शी निगडीत असणारी संख्या कोणती. आता बिंदू ए या ठिकाणी कुठे आहे पहा. बिंदू ए संख्या रेषेवरती शून्याच्या डावीकडे हा कितवा बिंदू आहे 7वा बिंदू आहे. डावीकडे या ठिकाणी काय येणार आहेत शून्याच्या ऋण संख्या येणार आहेत. म्हणजे एचा निर्देशक या ठिकाणी काय आहे -7/4. म्हणजे लक्षात घ्या ही 1.3/4 ही धनसंख्या आहे म्हणजे पहिला पर्याय येणार नाही. चौथा पर्याय पहा 7/5 म्हणजे हाही येणार नाही. आता याचा आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करूया. वजा चिन्हाला वजा चिन्ह दिलं 4 भाग घालवा. 4 एके 4 4 झाल्यानंतर 5 6 7 किती उरले 3/4 म्हणजे -1.3/4 या निर्देशकाशी निगडीत बिंदू कोणता आहे ए -1.3/4. पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असेल उत्तर असेल. प्रश्न 3 ते 5 साठी सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. आता या ठिकाणी एक संख्या रेषा दाखवलेली आहे. तिसरा प्रश्न काय विचारला आहे पहा. या संख्या रेषेवर एपीची लांबी 2 एकक आहे. ए ते पी 2 एकक अंतर आहे लक्षात घ्या. आणि ए ते ई काय आहे 1 एकक अंतर आहे. तर लेंग्थ ऑफ बी डी प्लस लेंग्थ ऑफ सी सी मायनस लेंग्थ ऑफ एफ पी बरोबर किती एकक. आता सुरुवातीला लक्षात घ्या 1 एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत ते पाहूया आपण. 0 ते 1 किती भाग झालेले आहेत पहा. 1 2 3 4 म्हणजे 1 एकक अंतराचे समान भाग किती आहेत 4 म्हणजे 0/4 1/4 2/4 3/4. ईचा निर्देशक 1 म्हणजेच या ठिकाणी काय असणार आहे 4/4. एफचा निर्देशक 5/4 जीचा 6/4 एचचा 7/4 पीचा काय असणार आहे 2 म्हणजेच 8/4 4 एके 4 4 2 8 आणि क्यूचा निर्देशक किती असणार आहे 9/4. आता आपणाला या ठिकाणी काय काढायचं आहे पहा लेंग्थ ऑफ बी डी. आता लेंग्थ ऑफ बी डी 3/4 मधून 1/4 वजा करण्याऐवजी आपण या ठिकाणी डायरेक्ट बी ते डी किती भाग आहेत पाहायचं. बी ते डी भाग किती आहेत पहा 1 2 म्हणजे बी डी किती आलं 2/4. अधिक चिन्हाला अधिक चिन्ह देऊया. त्यानंतर काय आहे लेंग्थ ऑफ सी जी. सी ते जी पाहूया आपण. सी या ठिकाणी आहे जी या ठिकाणी आहे. किती भाग झालेले आहेत पहा 1 2 3 आणि 4 म्हणजे काय येणार आहे 4/4 वजा काय आहे पहा लेंग्थ ऑफ एफ पी. एफ ते पी किती भाग आहेत पहा 1 2 आणि 3 म्हणजे किती आलं 3/4. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लक्षात घ्या सर्वांचा छेद काय आहे समान 4 ला 4. या ठिकाणी काय आहे 2 अधिक 4 वजा 3 2 अधिक 4 वजा 3 म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या 2 अधिक 4 6 6 मधून 3 गेला राहिला 3 3/4. पर्याय क्रमांक 4 हे याचं काय असेल उत्तर असेल. चौथा प्रश्न पहा बिंदू सी व बिंदू एफ यांतील अंतर किती. आता या ठिकाणी अंतर काढण्यासाठी आपण काय करू शकतो मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करू शकतो. आता सीचा निर्देशक या ठिकाणी काय आहे पहा सीचा निर्देशक आहे या ठिकाणी 2/4 आणि एफचा निर्देशक किती आहे 5/4. आता या दोघांमधला अंतर काढायला सांगितलं आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ आपल्याला काय काढायला सांगितलं आहे सी एफ काढायला सांगितलं आहे. मोठा निर्देशक कोणता आहे 5/4 वजा या ठिकाणी काय करणार आहोत आपण 2/4. 5 मधून 2 गेला राहिला 3/4. 3/4 म्हणजेच या ठिकाणी किती भाग आहे पाऊण भाग आहे. पाऊण भाग आपण दशांश अपूर्णांकामध्ये कसा लिहितो 0.75. किंवा या ठिकाणी लक्षात घ्या सी आणि एफ मधलं अंतर विचारले. सी बिंदू या ठिकाणी आहे आणि एफ बिंदू या ठिकाणी आहे. या दोघांमध्ये किती भाग आहेत पहा 1 2
आणि 3 म्हणजे 3°/4 म्हणजेच या ठिकाणी 0.75 पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल उत्तर असेल। 5वा प्रश्न पहा, पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज किती। आता रेषाखंड कोणते दिलेले आहेत पहा, रेख CB, रेख EB, रेख EQ आणि रेख QG। आता या ठिकाणी पहा रेख काय आहे CB पहा, C ते B किती भाग होतोय, एकच भाग होतोय म्हणजे 1/1 एकक अंतराचे किती समान भाग केलेले आहेत 4, म्हणजे रेख CB ची लांबी जी आहे ती काय आली 1/4। रेख EB, E ते B पहा, E ते B 1 2 3, रेख EB किती आला 3/4। रेख EQ, E ते Q पहा किती येते 1 2 3 4 5, म्हणजे काय आलं 5/4। आणि रेख QG, Q ते G 1 2 3 3/4। आता याच्यामध्ये काय म्हटले पहा, सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज। सर्वात मोठा रेषाखंडाची लांबी या ठिकाणी किती आली 5/4 आणि सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबीची बेरीज किती आली 1/4। या दोघांची आपण काय करूया बेरीज करूया, 5/4 अधिक 1/4, दोघाचा छेद समान आहे, छेद 4ला 4, 5 आणि 1 6, या ठिकाणी 2 न भाग घालूया, बेत्रिक 6, बे दुने 4, 2 ने भागतोय म्हणजे या ठिकाणी काय करायचं आहे निम्म करायचं आहे, 3च्या निम्म काय असेल 1.5, 1.5 म्हणजेच 1.50, पर्याय क्रमांक 3 हे याचं काय असेल उत्तर असेल। 6वं उदाहरण पहा, -7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकाच्या दरम्यान आहे। 0 व -1, 1 व 0, -1 व -2, -2 व -3। आता या ठिकाणी पूर्णांक संख्या विचारलेला आहे। सुरुवातीला आपण या ठिकाणी नैसर्गिक संख्या शिकलो। नैसर्गिक संख्या या ठिकाणी आपण काय पाहिल्या, नैसर्गिक संख्या 1 2 3 डॅश डॅश डॅश। त्यानंतर आपण कोणत्या संख्या पाहिल्या, पूर्ण संख्या पाहिल्या। पूर्ण संख्यामध्ये लक्षात घ्या 0 1 2 3 डॅश डॅश डॅश। त्यानंतर आपण काय शिकलो, पूर्णांक संख्या शिकलो। पूर्णांक संख्या या ठिकाणी काय पाहिल्या, डॅश डॅश डॅश, -2 -1 0 1 2 डॅश डॅश डॅश। पूर्णांक संख्या म्हणजे या ठिकाणी काय लक्षात घ्या, ऋण संख्या 0 आणि धन संख्या या सर्वांचा मिळून या ठिकाणी काय होतो पूर्णांक संख्यांचा संच तयार होतो। या ठिकाणी लक्षात घ्या -7/11, -7/11 म्हणजे ही दोन पूर्णांकांच्या दरम्यान काढायचं आहे। 11 काय होत नाही, 7ला भाग जात नाही, म्हणजे भाग आपला या ठिकाणी कितीचा बसतो 0, आणि ही संख्या या ठिकाणी काय आहे ऋण संख्या आहे। ऋण संख्या आहे म्हणजे ही काय आहे डावीकडे आहे। डावीकडचा पूर्णांक डावीकडचा जो पूर्णांक आहे तो कोणता आला 0च्या -1, म्हणजे 0 व -1 पर्याय क्रमांक 1 हे याचं काय असेल उत्तर असेल। संख्या रेषेवर A या बिंदूचा निर्देशक -8/5 आहे। A व B या बिंदूतील अंतर 17/5 असल्यास B या बिंदूचे निर्देशक कोणते। आता या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ही संख्या रेषा आपण काढली। या संख्या रेषेवरती कोणता बिंदू आहे म्हटलंय, A हा बिंदू आहे। समजा A हा बिंदू या ठिकाणी असेल आणि A या बिंदूचा निर्देशक किती आहे -8/5 किती आहे 5 आहे। आणि लक्षात घ्या दुसरा बिंदू कोणता आहे B बिंदू हा याच्या काय असेल उजवीकडेही असू शकेल आणि B हा बिंदू याच्या डावीकडेही असू शकेल, म्हणजे इकडं B असू शकतो किंवा इकडं B असू शकतो। आपण या ठिकाणी या उजवीकडच्या असणाऱ्या B चा निर्देशक काय घेऊया x घेऊया आणि डावीकडे असलेल्या B चा निर्देशक आपण काय घेऊया y घेऊया। आणि A आणि B या दोघांमधलं अंतर जे आहे ते अंतर काय आहे 17/5 आहे। लक्षात घ्या A आणि B मधलं अंतर किती आहे 17/5। आता दोन बिंदूमधील अंतर आपण काढत असताना काय करतो
मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक काय करणार, वजा करणार. आता या ठिकाणी सुरुवातीला काय करूया आपण, या दोघांमधलं काय काढूया, अंतर काढूया. या ठिकाणी एचा निर्देशक कोणता आहे, -8/5 आणि या ठिकाणी बीचा निर्देशक कोणता आहे, y. संख्या रेषेवर उजवीकडची संख्या ही काय असते, मोठी संख्या असते. म्हणजे -8/5 ही संख्या मोठी आहे, त्याच्यामधून आपण y काय करावं लागेल, वजा करावं लागेल. बरोबर किती येणार आहे, 17/5. पहा या ठिकाणी -8/5 वजा y बरोबर या ठिकाणी अंतर किती आहे, 17/5. वजा yला काय येणार आहे, या ठिकाणी वजा y बरोबर 17/5ला 17/5 वजा 8 उजव्या बाजूला गेला काय होणार आहे, अधिक 8/5. म्हणजे वजा y बरोबर दोघाचा छेद काय आहे, समान, 5ला 5, 17 आणि 8 25, 5 एके 5, 5 5 25. वजा y बरोबर या ठिकाणी काय आलं, 5 आलं. या ठिकाणी या वायचं चिन्ह काय करूया आपण, मायनस काय करूया, 5ला देऊया. किंवा या ठिकाणी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय -1 जर मल्टिप्लाय केलं तर -y × -1 y आणि 5 × -1 काय येणार आहे, -5. म्हणजे एक निर्देशक या ठिकाणी आपला काय आला, -5 आलेला आहे. आता आपल्याला दुसरा निर्देशक काढूया. आता एचा निर्देशक या ठिकाणी काय आहे, -8/5 आहे आणि बीचा निर्देशक जो आहे तो बीचा निर्देशक या ठिकाणी काय आहे, x आहे. याच्यामध्ये या दोघांमधलं अंतर जे आहे ते काय दिलेलं आहे, 17/5 दिलेलं आहे. आपण दोन बिंदूमधलं अंतर काढण्यासाठी काय करतो, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करतो. संख्या रेषेवर उजवीकडची संख्या या ठिकाणी कोणती आहे, x. x मधून आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल, x वजा काय येणार आहे, -8/5 बरोबर या ठिकाणी अंतर किती आहे, 17/5. xला x मायनस इंटू मायनस काय होणार आहे, प्लस 8/5 इज इक्वल टू 17/5. आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, x इज इक्वल टू 17/5 प्लस 8/5 राईट साईडला गेला काय होणार आहे, -8/5. x इज इक्वल टू छेद या ठिकाणी काय आहे, 5ला 5, 17 - 8 काय येणार आहे, पहा 9. म्हणजे या ठिकाणी बीचे निर्देशक जे असतील ते बीचे निर्देशक काय असणार आहेत, -5 आणि 9/5. पर्याय क्रमांक 3 -5 व 9/5 हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. 8वं उदाहरण पहा. संख्या रेषेवर m बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. बिंदू m व n मधील अंतर 3 एकक असेल तर n बिंदूचे निर्देशक किती. 2 अचूक पर्याय निवडा. 2017 साली हे उदाहरण परीक्षेला आलेलं आहे. आता या ठिकाणी मी एक संख्या रेषा काढली, लक्षात घ्या. या संख्या रेषेवरती कोणता बिंदू आहे म्हटलेला आहे, m बिंदू आहे म्हटलेला आहे. या ठिकाणी मी m बिंदू दर्शवला. m बिंदूचा निर्देशक या ठिकाणी किती आहे, 2/3 आहे आणि m आणि n मधलं अंतर दिलंय. आता n बिंदू mच्या काय असू शकेल, उजवीकडेही असू शकेल किंवा डावीकडे असू शकेल. आता आपण उजवीकडे घेतला n आणि त्याचबरोबर काय घेतला, डावीकडे देखील n घेतला. या ठिकाणी लक्षात घ्या, n चा निर्देशक मी काय घेतला, x आणि या ठिकाणी n चा निर्देशक काय घेतला, y घेतला. m आणि n मधलं अंतर किती आहे, 3 एकक आहे. लक्षात घ्या, m आणि n मधलं अंतर किती आहे, 3 आणि इकडच्याही m आणि n मधलं अंतर किती आहे, 3. आता दोन बिंदूमधलं आपण अंतर कसं काढतो, मोठ्या निर्देशकामधून लहान निर्देशक काय करतो, वजा करतो. आता हे आणि हे दोघे जण घेऊया. याच्यामध्ये उजवीकडचा जो आहे तो काय असेल, मोठा असेल. म्हणजे 2/3 मधून आपणाला या ठिकाणी काय करावं लागणार आहे, y वजा करावं लागणार आहे. बरोबर या ठिकाणी दोघांमधलं अंतर किती आहे, 3. वजा yला वजा y बरोबर 3ला 3. हे अधिक 2/3 उजव्या बाजूला गेले काय होणार आहे, -2/3. वजा yला वजा y, 3 त्रिक 9, 9 मधून 2 गेला राहिला 7/3. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे, y बरोबर yचं वजा चिन्ह आपण काय करूया, उजव्या बाजूला देऊया. म्हणजे काय होणार आहे, -7/3. पहिला जो निर्देशक yचा आहे तो कोणता आला, -7/3. पहिलं उत्तर 1 सापडलं आपल्याला, -7/3. आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत, लक्षात घ्या. आता आपण काय करूया, हा बिंदू आणि हा बिंदू लक्षात घ्या. या दोन बिंदूमधलं अंतर जे दिलेलं आहे 3 दिलेलं आहे. m चा निर्देशक किती आहे, 2/3 आहे आणि n चा निर्देशक कोणता आहे, x. संख्या रेषेवर उजवीकडची जी संख्या असते ती मोठी असते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली की बरोबर त्या दोघांमधलं काय निघतं, अंतर निघतं. मोठी संख्या कोणती आली या ठिकाणी, x वजा लहान संख्या कोणती आली या ठिकाणी, 2/3. बरोबर या दोघांमधलं अंतर जे आहे ते काय आहे, 3 आहे.
म्हणजे एक्स बरोबर या ठिकाणी काय येणार आहे 3 ला 3 वजा 2/3 उजव्या बाजूला गेला काय होणार आहे अधिक 2/3 म्हणजे एक्स बरोबर 3 त्रिक 9 9 आणि 2 11/3 प्लस 11/3 पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय असेल उत्तर असेल. 2 अचूक पर्याय निवडायला सांगितलेत म्हणजे पर्याय 1 आणि 2 हे त्याचं काय येईल उत्तर येईल.